काय मागणी आहे आपल्या जिल्हाधिकारी? आम्ही सर्व गायरंग कष्टकरी जे शेतकरी आहे, भूमिहीन मागासवर्गीय, ओढ बाजार गायरंग गट नंबर 296 आणि 298मध्ये आम्ही गायरंग कसून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जवळपास 40 ते 45 वर्षापासून करतो आहे. शासन निर्णयाप्रमाणे सन 14 एप्रिल 1990 पूर्वीचे जे अतिक्रमण आहे ते नियमानुकूलित करावं असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्या पद्धतीने आमच्या फायलीसुद्धा संचिका ज्या आहे नियमानुकूलित करण्यासाठी आम्ही शासनाला प्रस्तावित केलेलं आहे. 2013पासून आमच्या फायली पडू नये नावावर न करता आज ग्रामपंचायतीने कुठलाही विचार न करता आम्हाला हुसकावून लावून ती जागा भाडेतत्त्वावर सौर ऊर्जेसाठी देण्याचा संकल्प केला आहे. तर आमचा विरोध त्या सौर ऊर्जा प्रकल्पाला आहे आणि शासनाने आमच्या नावावर कराव्या. ही जर प्रकल्प लवकर जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सामुदायिकरित्या आत्मदान करणार आहोत. तत्पूर्वी 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय ओढत बाजार येथे आम्ही काळ्या फिती लावून ध्वजारोहण करणार आहोत. आम्ही सगळे गायरानधारक ओढत बाजार 296 298 गट नंबरमध्ये आम्ही कष्ट करून मुलाबाळाचा निराहार करत आहे. आम्हाला तिथं सौर ऊर्जा येण्याच्या ग्रामपंचायतीने सौर ऊर्जा आणण्यासाठी त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. आम्हाला तो मंजूर नाही आहे. आम्हाला गायरान जमीन आमचे उदारनिर्वाह करासाठी आम्ही गायरान सोडणार नाही. गायरान सोडण्याचा जर प्रयत्न त्यांनी केला आम्ही तिथं आत्मदहन करू. आम्ही 40 वर्षापासून गायरानात राबून खातो. आम्हाला काहीच इलाज नाही आहे. मेहनत मजुरी आमच्या गावात लवकर लागत नाही आणि मी म्हातारे झाले, माझ्या मागं कोणीच नाही आहे. पण मी तिथं झोपडं बांधून खाऊ राहिले तर हे लोक काही काढत्या. कोणी म्हणतं काही येऊ राहिलं, कोणी म्हणतं काही येऊ राहिलं. आता आम्हाला काय समजतं, पण आमची हात जोडून विनंती, आम्हाला 7 भारे भेटले पाहिजे गरीब लोकायला. आमची एवढीच हात जोडून विनंती तुम्हाला सगळ्याला की आम्हाला 7 भारे द्या आणि पोटं भरू द्या. ज्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प येणार हां, त्या ठिकाणी ते काय म्हणतात सौर ऊर्जा ते उरायलं ते सरकारनं होऊ देऊ नाही. गरिबाला पोट भरू द्या, ते आमचं रद्द करा. तसं झालं तर मग काय करणार? आम्ही आत्महत्या करून टाकू. आम्हाला इलाजच नाही दुसरा आम्हाला पर्यायच नाही. आम्ही तिथंच मरायचं आहे मग आम्हाला. हो नाही तर मग ग्रामपंचायतवर लांबलं ठरलेलंच आहे. सगळेच्या सगळे उड्या मारून देऊ हात धरून, सगळेच खाल्लास. आम्हाला दुसरा पर्यायच नाही. मग आम्हाला शेत नाही, बाडी नाही, काहीच इलाज नाही. इंदिरा गांधीनं पलाट द्यायले, त्या पलाटाला अजून एक ईटसुद्धा लागेल नाही. आमच्या घरकुलसुद्धा भेटेल नाही आमच्या लोकायला. घरकुल नाही, काहीच नाही. माझं जिंदगी गेली, माझा नवरा वारला तर माझ्या घराला एक ईट लावेल नाही आणि घरकुल भेटलं नाही मला. मी हातावरली आहे.